खाल्ल्याने माझं दूध वाढेल? हा प्रश्न तुम्हाला पडला? मला खूप जण विचारतात, दिवसातून 4 वेळा तरी लोक विचारतात, आईचं दूध कसं वाढवायचं हे सांगा. तर हा पर्टिक्युलर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला असल्या मस्त मस्त गोष्टी सांगणार आहे ज्याच्यामुळे आईचं दूध हे नक्की वाढेल. सो पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, आईचं दूध कमी आहे तुम्हाला कशामुळे वाटतं? बाळ रडतंय म्हणून वाटतं, ते खरं कारण नाही आहे. दूध गळत नाही आहे म्हणून वाटतं, ते खरं कारण नाही आहे. बाळ दूध पिल्यानंतर पण झोपत नाही आहे म्हणून आईचं दूध कमी आहे, ते खरं कारण नाही आहे. पण यस, बाळाला जर शूला कमी होत असेल 24 तासात 5 पेक्षा कमी, तर आईचं दूध कमी होऊ शकतं. बाळाचं वजनच वाढत नाही आहे. आठवड्याला 150 ग्रॅमपेक्षा बाळाचं वजन हे वाढलंच पाहिजे. पण जर 150 ग्रॅमपर्यंत बाळाचं वजन वाढत नसेल तर आईचं दूध कमी आहे असं आपण बोलू शकतो. म्हणून आईचं दूध कमी का होतं श्रेया? बाय द वे ऑल ऑफ यू, अख्ख्या जगात तुम्ही कोणतंही लिटरेचर घेऊन वाचा, कोणतंही गुगल उघडा, इंस्टाग्राम उघडा, यूट्यूब उघडा, सगळेजण सांगतील की आईच्या दुधा एवढं अमृत बाळासाठी काहीच नाही. आईचं दूध हे सर्वात बेस्ट आहे. पण हे एवढं नॅचरल आहे का श्रेया? सगळ्यांना येतं का? तर नाही येत. काही जणांना ॲक्च्युअल दूध कमी असतं, काही जणांना जेनेटिकली आईला दूध नसेल तर त्यांना दूध नसतं, काही जणांच्या बाळाचा लॅच बरोबर नसतो त्यामुळे मिल्क सप्लाय ड्रॉप होतो, काही जणांना योग्य वेळेला योग्य गायडन्स मिळत नाही आणि त्याच्यामुळे पण त्यांचा मिल्क सप्लाय ड्रॉप होतो. सो मिल्क सप्लाय ड्रॉप होणं हे खूप कॉमन आहे का श्रेया? टू बी व्हेरी व्हेरी ऑनेस्ट, हो, हे खूप कॉमन आहे. म्हणून तू एकटी नाही आहेस या जर्नीमध्ये, एवढं लक्षात ठेव. आता आपण जाणून घेऊयात की काय केल्याने आपला मिल्क सप्लाय वाढू शकतो. मी सगळ्या आउट ऑफ द बॉक्स गोष्टी सांगणार आहे. चला, पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, बाळाला दूध पाजण्याच्या आधी तुम्ही 1 ग्लास गरम पाणी प्या. सो गरम पाणी का वापरलं जातं? आपण कित्येकही वेळा छाती जड झाली की आपल्या घरचे म्हणतात गरम पाणीने शेक आणि मग दूध थोडंसं पिळून काढ. सो गरम पाणी घेतल्यामुळे आतमध्ये किंवा अप्लाय केल्यामुळे मिल्कचा रिलीज वाढतो. म्हणून बाळाला पाजायला घेण्याच्या आधी जर तुम्ही 1 ग्लास गरम पाणी पिलं तर त्याने तुमचा मिल्क सप्लाय वाढतो, त्यामुळे बाळाचं लॅच इम्प्रूव्ह होतं आणि त्यामुळे ओव्हरऑल मिल्क सप्लाय पण वाढतो. म्हणून ही ट्रिक नक्की ट्राय करायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाला दिवसा लांबडं झोपू देऊ नका. म्हणजे जर तुम्ही बाळाला दिवसा दर 1 ते 2 तासांनी 1 ते 2 तासांनी ब्रेस्ट फिडिंगला घेत असाल तर ब्रेस्ट फिडिंगची फ्रिक्वेन्सी जेवढी वाढते तेव्हा दूध वाढायला मदत होते. कारण ब्रेस्ट मिल्क सप्लाय हे डिमांड सप्लाय मेकॅनिझमवरती काम करतो. सो दिवसाला बाळ जर सारखं सारखं दूध मागतंय म्हणजे जास्त डिमांड म्हणजे जास्त सप्लाय. सो डिमांड सप्लाय मेकॅनिझमवरती जर तुम्ही काम केलं तर तुमचं आईचं दूध हे नक्कीच वाढणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, बाळाच्या लॅचिंगवरती काम करा. जर तुम्हाला बाळाच्या लॅचिंगवरती खरंच काम करायचं असेल तर तुम्हाला लॅक्टेशन कन्सल्टंटची गरज आहे. व्हेरी ऑनेस्टली मी तुम्हाला सांगते, खूप कमी गायनॅक्स किंवा पिडियाट्रिशियन तुम्हाला लॅचिंगला मदत करू शकतात. ब्रेस्ट फिडिंग शिकवण्यासाठी एक स्पेशल माणूस असतो ज्याला लॅक्टेशन कन्सल्टंट म्हणतात. म्हणजे जो आईला दूध पाजण्याच्या रिलेटेड जेवढे कन्फ्युजन्स आहेत त्याला सॉल्व्ह करून टाकतो. म्हणून तुम्हाला लॅच इम्प्रूव्ह करायची गरज आहे. जर तुम्ही लॅच इम्प्रूव्ह केला, लॅच म्हणजे काय, बाळाची ब्रेस्टवरती होणारी अटॅचमेंट जर तुम्ही इम्प्रूव्ह केली तर तुमचा दूध सप्लाय नक्कीच वाढणार आहे. चौथी महत्त्वाची गोष्ट, तुमच्या बॉडीला वेल हायड्रेटेड ठेवा. म्हणजे काय, संत्रं, मोसंब, चेरीज, बेरीज, कलिंगड, फ्रेश ज्यूसेस घरातले, नॉर्मल पाणी, ताक, या गोष्टी तुम्ही घेतल्या पाहिजे. तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढं तुमचं दूध वाढतं. काही लोक तुम्हाला कन्फ्यूज करतात की तुम्ही जेवढं पाणी पिणार आहे तेवढं तुमचं दूध पातळ होणार आहे. नाही, असं काही होत नाही. इनफॅक्ट तुम्ही जेवढं पाणी पिता तेवढं तुमचं दूध वाढायला खूप जास्त मदत होते. तर हे तुम्ही केलंच पाहिजे. म्हणून दूध वाढायलाच पाहिजे आणि ह्याची तुम्हाला खूप जास्त मदत होईल. म्हणून तुम्ही कंपल्सरी आहे की ह्या गोष्टीवरती काम करा. तुमचं दूध हे वाढलंच पाहिजे. ठीक आहे. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट, प्लीज स्किप फिडिंग सेशन करू नका. म्हणजे मी माझ्या बाळाला बाटलीनेच दूध पिलं, फॉर्म्युला मिल्कच दिलं, मी बाळाला 12 वाजता पाजलं होतं, मग डायरेक्ट 5 वाजता पाजलं. दिवसा तरी स्किप फिडिंग सेशन नाही पाहिजे. दिवसा बाळाने जसं मी सांगितलं जास्त ऑफन फिडिंग सेशन करतात. पण कित्येक वेळा काय होतं की मी ब्रेस्ट फीड न करता बाळाला बाटलीने दूध पाजते, याला स्किप फिडिंग सेशन म्हणतात. म्हणजे बाळाला फीड पाहिजे होतं पण मी ब्रेस्ट फिडिंग दिलं नाही. जर स्किप फिडिंग सेशन असेल दिवसा किंवा रात्री पण, त्याच्यामुळे मिल्क सप्लाय ड्रॉप होऊ शकतो. म्हणून जर तुम्हाला आईचं दूध वाढवायचं असेल तर स्किप फिडिंग सेशन होता कामा नये. नंबर 7, गॅलेक्टोगाग खावा. दूध, बदाम, पालेभाज्या, बाजरीची भाकरी, या सगळ्यामुळे दूध वाढतं. अगदी खूप ड्रॅस्टिकली वाढतं असं नाही, पण याचा तुम्हाला मदतच होईल. नंबर 8,
कोणतेही औषध पहिली गोष्ट घेऊ नका आणि घेतलं असेल तर सडनली बंद करू नका. पेरिनॉम, डोमस्टल, लॅक्टेर, गॅलॅक्ट अशा भरपूर टाईपची औषधं आहेत जी मार्केटमध्ये अवेलेबल आहे. डॉक्टर प्रिस्क्राईब पण करतात तुम्हाला 3 दिवस घ्या, 6 गोळ्या घ्या, 10 गोळ्या घ्या आणि मग तुम्ही बंद करून टाकता. सो कोणतीही गोळीचा डोसमुळे जेव्हा दूध वाढतं आहे आणि तुम्ही त्याला सडनली बंद करताय तर अचानक दूध कमी पण होऊ शकतं. म्हणून तुम्हाला का ना काळजी घ्यायची आहे तर टेपरिंग डाऊन करायचं आहे. म्हणजे आधी दिवसाला 6, मग दिवसाला 4, मग दिवसाला 2 आणि मग बंद करायचं आहे. असं हळूहळू 3-3 दिवसाला जर तुम्ही चेंज करत गेलात तर तुम्हाला मिल्क सप्लाय सडनली अफेक्ट होणार नाही आणि तुमचं दूध पण वाढायला मदत होईल. म्हणून कोणतीही गोळी औषध घ्यायचं आहे की नाही हे तुमचे डॉक्टर ठरवेल किंवा मी ॲज अ लॅक्टेशन कन्सल्टंट कधी कधी सजेस्ट करते. तर ते एक्सपर्टवरती डिपेंड करते, पण ते सडनली बंद नाही करायचं आहे, तुमच्यावरती डिपेंडंट आहे. ते खूप जास्त महत्त्वाचं. 9वी आणि महत्त्वाची गोष्ट, उगीचच दूध पिळत बसू नका. खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की माझं बाळ दूध छाती एम्प्टी करत नाही आहे का करतं आहे, मला कसं कळेल. तुम्हाला हे कळूच शकत नाही. बाळ छातीमधलं सगळं दूध पित आहे की नाही हे तुम्ही जज कसं करणार. लोक छातीमध्ये दूध पिल्यानंतर पिळून बघतात, धार निघते का म्हणजे बाळाचं पोट नाही भरलं. नो, इट्स नॉट लाईक दॅट. तर तुम्हाला लोकांना एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची गरज आहे की त्याचं काहीच कनेक्शन नाही आहे. तर तुमचं बाळ छाती पिळल्यानंतर चेक करण्यात काही अर्थ नाही. शू किती होती, वजन किती वाढतंय, बस त्याच्यावरती तुम्हाला कळेल की माझी छाती प्रॉपरली एम्प्टी करते माझं बाळ किंवा माझं बाळ तेवढं दूध पितं जेवढी त्याला गरज आहे. आणि 10वी आणि खूप महत्त्वाची गोष्ट, कानात बोळे टाका आणि गांधीजींचं एक माकड व्हा. बुरामत सुनो, बुरामत को, बुरामत देखो. खूप महत्त्वाचं. तुम्हाला नाही ऐकायचं आहे ते डाऊट. अख्खं जग तुमच्या अवतीभोवती तुमच्या ब्रेस्ट मिल्क सप्लायला डाऊट करायला लागलं तर तुम्ही स्वतः डाऊटमध्ये जाल. आणि कित्येकही वेळा तुम्हाला पडलेला डाऊट हा तुमचा मुळात नाहीच आहे. अजून कोणीतरी तुमच्या डोक्यात टाकलं आहे की तुमच्या बाळाचं दूध कमी आहे, विच इज नॉट द रियालिटी. म्हणून प्लीज दुसरे कमेंट करताय म्हणून माझं दूध कमी आहे भानगडीत पडूच नका. आलंय लक्षात. या तुमच्या जर्नीमध्ये जर तुम्हाला माझ्याशी बोलायचं असेल, माझी मदत पाहिजे असेल तर नक्की कनेक्ट व्हा ऑन www.myduja.com. हॅव अ ग्रेट टाईम. टेक केअर. बाय बाय.